प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आदरणीय सन्माननीय सुषमाताई, आपणास क्रांतिकारी सविनय जय भीम। ताई, ज्यांच्या भाषणाचा मी दिवाना आहे, कालही ज्यांच्या भाषणाचा मी दिवाना होतो, आज देखील ज्यांच्या भाषणाचा मी दिवाना आहे, त्यातल्या तुम्ही, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये पराकोटीचा आदर आहे, सन्माननीय भाव आहेत। परंतु काही वेळेला तुम्ही आमच्या भावभावनांना ठोकर मारताय की काय, अशी आम्हाला शंका येते। तुम्ही आमच्या भावभावनांचा अनादर करताय असं आम्हाला पदोपदी तुमच्या बोलण्यातून, तुमच्या लिखाणातून कळतंय। आदरणीय ताई, शुक्रवारी 17 मे रोजी तुमच्या फेसबुक वॉलवरून एक पोस्ट तुम्ही शेअर केली, टाकली, ती आज मी बघितली, ती आज माझ्या निदर्शनाला आली आणि न राहून तुम्हाला उद्देशून मी हा व्हिडिओ बनवतोय। ताई, त्या पोस्टमध्ये तुम्ही अतिशय अनादरयुक्त भाषेमध्ये आंबेडकर घराण्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे। ताई, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये याच्याबद्दल आदर आहे की तुम्ही तुमच्या विरोधकांवर, अगदी तुमच्या विरोधातल्या विरोधकांवर, अगदी तुमच्या हाडवैऱ्यावर सुद्धा तुम्ही टीका करताना त्याच्यावरती आदरयुक्त टीका करता। उदाहरण द्यायचे झाले, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताना देवेंद्र भाऊ, देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेवरती टीका करताना एकनाथराव भाऊ, एकनाथजी, संतोष बांगर असेल, संजय शिरसाट असेल, राजकारणातल्या कोणताही तुमचा विरोधक घ्या, अर्थात ते तुमचे विरोधक नाहीये, तुम्ही त्यांना विरोधक मानता, त्या प्रत्येकाचा उल्लेख करताना तुम्ही आदरयुक्त उल्लेख करता, त्यांच्या नावाच्या मागं पुढं जी लावता। परंतु भारतामधला एकमेव नेता आहे की ज्यांच्या आजोबाच्या नावानं तुम्ही मोठा झाल्या, तुम्ही खाता त्या घासावर ज्याच्या आजोबाची सही आहे, त्या नेत्यावरती मात्र बोलताना तुम्ही एकेरी उल्लेख करता। होय, मी त्या सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांची गोष्ट बोलतोय। हे एकमेव नेते आहेत भारतातले की ज्यांच्याबद्दल बोलताना तुम्ही केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकर असं बोलता, इतरांना बोलताना मात्र तुम्ही त्यांच्या नावाच्या मागं जी लावता। अर्थात हा आंबेडकर घराण्याबद्दल तुम्हाला इतका द्वेष का, मला प्रश्न पडतो कधी कधी। ताई, माझ्या ऐकिवात आले ते खरं खोटं मला माहीत नाही, ते तुम्हाला, अगदी तुम्हाला माहिती आहे की म्हणे तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांकडे पक्षामध्ये, त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी गेल्या होत्या, परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी तुम्हाला पक्षामध्ये प्रवेश नाकारला, असं ऐकिवात आहे। खरं खोटं ते तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांचा इतका द्वेष करताय। ठीक आहे, एक नेत्याच्या ठिकाणी आहे, त्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, त्याच्यामागे काही कारण असतील। उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये आतापर्यंत टिकल्या नाही, तुम्ही रामदासजी आठवलेंबरोबर गेल्या, तुम्ही मनोज भाई संसारे यांच्याबरोबर गेल्या, तुम्ही मागं ते काही गणराज्य का काहीतरी नावाचं काहीतरी खोललं, तुम्ही कोणत्याही ठिकाणी धड राहू शकल्या नाही। आता तुम्ही उद्धव साहेबांबरोबर आहे, इमानदारीनं खाल्ल्या मिठाला तुम्ही जागताय, त्यांच्याबद्दल तुम्ही ढाल बनून मोर्चा सांभाळताय आणि ह्या तुमचा प्रामाणिकपणा मला आवडतो। तुम्ही जिथेही जाता तिथं प्रामाणिकपणे तुम्ही सेवा करता, राजकीय सेवा करता।
पुन्हा एक ऐकवत आलंय, खरं खोटं तेही तुम्हालाच माहिती आहे. काय ताई, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. आताही आम्हाला ऐकायला आलंय की उद्या शरद पवार साहेब आणि अजित पवार दोघं एकत्रित आल्यानंतर तुम्ही उद्धव साहेबांना सोडून अजित पवारांकडे जाणार. उद्या बघू, उद्या खरं खोटं काय आहे ते उद्याचा काळ आपल्याला सांगेल नक्की काय म्हणून. परंतु ज्या वावड्या तुमच्याबद्दल होतात, निर्माण उठत आहेत, मगाशी म्हटल्याप्रमाणे आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. ताई, तुमच्यावरती आंबेडकरी समाजानं भरभरून प्रेम केलं आणि तुम्ही देखील आंबेडकरी समाजावरती भरभरून प्रेम केलं. अगदी तुम्ही जिथं जिथं आंबेडकरी समाजानं तुम्हाला बोलवलं त्या प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये तुम्ही जाऊन बाबासाहेब शिकवले. बाबासाहेब तुम्ही त्यांना शिकवले जे आंबेडकरवादी आहेत. अर्थात तुमचं प्रेम आहे त्याबद्दल वाद नाही, परंतु हे आंबेडकर शिकवताना देखील तुम्ही त्यांच्याकडून घसघशीत बिदागी घेतलेली आहे. तेवढी रक्कम त्या आंबेडकरी समाजाने तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही फुकट नाही शिकवलं. आताही तुम्ही उद्धव साहेबांचे जे गुणगान गाताय, लोक म्हणतात तुम्ही काय फुकट गात नाही, त्या बदल्यात तुम्हाला मोबदला मिळतो. अर्थात मोबदला मिळू नये असं मी म्हणणार नाही. कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याला पोट आहे, कार्यकर्त्यालाही पोट असते, तुम्हालाही पोट आहे. परंतु एखाद्यावरती टीका करताना आणि ती देखील पूर्वग्रह दूषित टीका करताना काही गोष्टींचं तारतम्य बाळगणं आवश्यक आहे. म्हणजे या अर्थात मी तुम्हाला सांगायला नकोय, तुम्ही हुशार आहात, जाणकार आहात, परिपक्व आहात, त्यामुळे माझ्यासारख्याने तुम्हाला काही गोष्टी बोलणं योग्य नाही. परंतु ज्या आंबेडकर घराण्यावरती तुम्ही टीका करताय त्या आंबेडकर घराण्याला शब्दांची फेरफार करण्याची, शब्द बदलण्याची कधी आवश्यकता वाटली नाही, कधी गरजही पडली नाही. कारण आंबेडकर घराणं जे काही बोलतंय, आंबेडकर घराण्यातील व्यक्ती जे काही बोलतो तो पूर्ण विचार करून बोलतो. त्यामुळे त्यांना शब्द फिरवण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही काल देवींची टिंगल करत होत्या, देवी बसली टिंगल करत होत्या. आज मात्र त्या देवीची आरती करताना तुम्हाला आम्ही पाहतो. कालपर्यंत तुम्ही ठाकरे घराण्यावरती टीका करत होत्या. आज तुम्ही त्या ठाकरे घराण्याची गुलामी, त्याला गुलामी म्हणा किंवा आणखी काही म्हणा, परंतु इमानदारीनं त्यांची पाठराखण करता. आणि आज देखील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज देखील तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधकांवर एक प्रकाशजी आंबेडकर वगळता प्रत्येक विरोधकांवरती बोलताना, टीका करताना त्यांना जी हा शब्द लावता, आदरयुक्त शब्द लावून त्यांच्यावरती टीका करता. कारण उद्या उद्धव साहेबांना सोडून त्यांच्याकडे जाण्याची जर तुम्हाला वेळ आली तर आपले शब्द उद्या विरोधकांनी आपल्याला ट्रोल करता कामा नये की तुम्ही तर या नेत्याबद्दल असं बोलले होते. त्यामुळे परतीचे दोर पूर्णपणे कापल्या जाऊ नये याची तुम्ही खबरदारी घेताना मला दिसताय या ठिकाणी. तुम्ही आज उद्धव साहेबांबरोबर आहे, उद्या तुम्ही कुठं असाल ते तुम्हीही सांगू शकत नाही. मी काय सांगणार त्याबद्दल. ठीक आहे, तो तुमचा राजकीय निर्णय आहे. तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही आनंदित राहावं. आणि एक अपेक्षा मात्र करेल की जिथंही तुम्ही राहाल तिथं आंबेडकरवाद पेरत राहा. या शुभेच्छा, या सदिच्छा मात्र माझ्या नेहमी तुमच्याबरोबर असणार आहे. ताई, आज हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा खरा उद्देश मी तुम्हाला आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की शुक्रवारी मी तुमची जी पोस्ट आली होती ती आज मी पाहिली आणि म्हणून तो व्हिडिओ मला बनवा वाटला. त्या पोस्टमध्ये त्याचं शीर्षकच तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं आहे, माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, मी ते बघतोय. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन कधीही सम्यक विचार करू शकत नाही. खरं आहे ताई, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन कधीही सम्यक विचार करू शकत नाही. आदरणीय बाळासाहेबांबद्दल तुमचं जे पूर्वग्रह दूषित मत आहे त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांबद्दल कधीही सम्यक विचार करू शकणार नाही.
तुम्ही ती हेडलाईन जी दिलेली आहे त्याच्यातून तुम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ताई, अगोदर हा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन सोडण्याची खरी गरज ही तुम्हाला आहे. ठीक आहे, तुम्ही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन कायम बाळगा, नका बाळगू, तो तुमचा विचार स्वतंत्र आहे, ते तुमचं स्वतंत्र आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी काही अधिक बोलणार नाही. त्याच्यामध्ये ह्या पोस्टला सुरुवात करताना तुम्ही पहिला शब्द टाकला, म्हणजे तुम्ही काय लिहिलं मी तुमच्या शब्दामध्ये इथं वाचन करतोय. रासू गवई हे राजकारणी होते. सत्ता प्राप्तीच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात त्यांना कराव्याशा वाटल्या त्या त्यांनी केल्या आणि त्यात ते बरेचसे यशस्वी सुद्धा झाले. अर्थात त्यांच्या ह्या कामाचे बरे किंवा वाईट मूल्यमापन होऊ शकते, किंबहुना विविध विचारवंतांनी कार्यकर्त्यांनी प्रासंगिक लेख, भाषण, ग्रंथ यातून हे मूल्यमापन करण्याचा प्रयत्नही केला आहे. खरं आहे ताई, रासो गवई साहेब हे राजकारणी होते. त्यांनी राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, सत्तेपर्यंत जाण्यासाठी ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात त्या त्यांनी केल्या आणि त्यात ते यशस्वी झाले. ताई, एकनाथ शिंदे कोण होते? राजकारणी नव्हते. जर रासू गवई राजकारणी आहेत आणि मग तसं सत्ता मिळविण्यासाठी ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात त्या त्यांनी केल्या या वाक्यातून, आणि त्यात ते बरेचसे यशस्वी झाले या वाक्यातून त्यांच्याबद्दल असणारं कौतुक आणि आदर तुमच्या त्या लिखाणातून आढळून येते, दिसून येते. मग मला सांगा ताई, एकनाथ शिंदे हे कोण होते? ते राजकारणी नव्हते. मग त्यांनी जर राजकारणामध्ये यशाची पायरी किंवा यश मिळवण्यासाठी ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या केल्या त्यात ते यशस्वी झाले, मग त्यात तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय? तुम्ही का मग त्यांना टार्गेट करताय? एकीकडं गवई साहेबांचं कौतुक आणि एकीकडं एकनाथ शिंदेंना टीका. ताई, नाही चलेगा. गवई साहेब ग्रेट, त्यांनी युक्त्या प्रयुक्त्या केल्या, ते यशस्वी झाले, ते ग्रेट. आणि एकनाथ शिंदे गद्दार, राजकारणी ना ते, त्यांनी केलं, त्यांच्या त्या कृतीचं आम्ही समर्थन करणार नाही. परंतु जो न्याय गवई साहेबांना, तो न्याय एकनाथ शिंदेंना का नाही? आणि या दोघांच्याही ह्या राजकीय युक्त्या प्रयुक्त्या ज्या त्यांनी केल्या त्याचं मूल्यमापन बऱ्याच लोकांनी केले. परंतु गेली 2.5-3 वर्षापासून तुमच्या तोंडातून मात्र तो एकच शब्द, थांबवा. आमच्या पोटा पाण्याबद्दल, आमच्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनाबद्दल, महागाई वाढत्या महागाईबद्दल बोला. साहेबांना, उद्धव साहेबांना एखादा मोर्चा काढायला लावा. तुमचं नसन ऐकत ते संजय राऊत साहेबांना बोलून बघा. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून कोणतंही मत मांडू नका ताई. दुसरं तुम्ही म्हणताय हा एक महत्वाचं तुम्ही या ठिकाणी बोलले की रासू गवई किंवा रामदास आठवले यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकारचे लोक आहेत. एक, जे खरोखरच चळवळीमध्ये कुठलीही तडजोड न करता अत्यंत प्रामाणिकपणे सत्ता संपत्तीचे फेरवाटप होण्यासाठी परिवर्तनवादी विचार मांडला पाहिजे असे मानणारे लोक. आणि दुसरे, जे प्रयत्न करूनही तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, त्यामुळं नाईलाजानं आपल्या उणीवा झाकत किंबहुना सत्ता प्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांना जे अपयश आलं त्या अपयशाला तात्विक मुलामा देत मनातल्या मनात सरफडत
गवई आठवले यांना खलनायक ठरवणारे लोक. वात आहे या दुसऱ्यामध्ये तुम्ही देखील येत आहे. ह्या तुमच्या परिच्छेदावर आधारित मी तुम्हाला बोलतो की ताई, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की रासू गवई किंवा रामदास आठवले यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकारचे लोक आहेत, त्याच धर्तीवर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये देखील शिवसेनेत दोन प्रकारचे लोक आहेत. एक, तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं जे खरोखरच शिवसेनेमध्ये कुठलीही तडजोड न करता अत्यंत प्रामाणिकपणे सत्ता संपत्तीचे फेरवाटप होण्यासाठी परिवर्तन विचार मांडला पाहिजे असे ते मांडणारे लोक आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये मी संजय राऊतांना पकडेल की हा संजय राऊत माणूस हा एक निडर माणूस आहे. तो पहिल्यापासून ज्या पक्षात आहे त्याच पक्षात आहे. त्यांनी म्हणजे तुमच्यासारखे काही पक्ष त्यांनी बदललेले नाही. त्यामुळे त्या माणसाबद्दल एक आम्हाला विश्वास आहे की हा माणूस खऱ्या अर्थानं पहिल्या पंक्तीमध्ये मोडला जातो. आणि दुसरं, तुम्ही जे म्हणता येते की प्रयत्न करूनही तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, त्यामुळे नाईलाजानं आपल्या उणीवा झाकत किंबहुना सत्ता प्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांना जे अपयश आलं त्या अपयशाला तात्विक मुलामा देत ताई या दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही येत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जर एकनाथ शिंदेबरोबर कदाचित त्या काळात जर तुम्ही आमदार वगैरे असत्या तर तात्विक मुलामध्ये तुम्ही एकनाथरावांबरोबर देखील उठावा, ते त्यांच्या त्या भाषेमध्ये उठाव म्हणा किंवा तुमच्या भाषेमध्ये गद्दारी म्हणा, त्याच्यामध्ये तुम्ही सामील झाले असता हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही असं मला तरी वाटतं. कारण तुमच्या एकूण राजकीय प्रवासावरून जिथं सांग भलं त्या ठिकाणी तुम्ही राहता, जिकडं वारं तिकडं तुम्ही जाता, जी सत्ता आहे तिकडं तुम्ही जाता, हे आम्हालाही तुमच्या त्या राजकीय प्रवासावरून आजपर्यंतच्या दिसून आलेलं आहे. त्यामुळं पण त्याच्यामध्ये तुम्ही बोलताना एक शब्द असा वापरला आहे की ताई, भूषण गवई हे जे न्यायमूर्ती सरन्यायाधीश बनले कोणामुळे बनलो? अहो ताई, आज जे तुम्ही लिहिताय ना, ज्या तुम्ही शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या जे काही पद वगैरे मिरवताय किंवा जे काही तुम्ही करताय, हे सगळं ज्या महामानवानं दिलंय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. भूषण गवई सुद्धा जे काही सरन्यायाधीश बनले ते त्या महामानवाच्या उपकारामुळे बनले, महामानवाच्या संघर्षामुळे बनले, ज्या महामानवाच्या त्यागामुळे बनले. ते आंबेडकर घराणं भूषण गवईंच्या यशावरती जळतंय, आंबेडकर घराणं जळायला लागलंय असा तुमच्या बोलण्याचा तो रोख. अहो, जे काही दिलंय तुम्हाला, आम्हाला जे काही आतापर्यंत आमच्या आयुष्यात मिळालंय आणि या तमाम भारतीयांना जे काही मिळालंय ते सगळं आणि सगळं बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे मिळालंय. आणि त्या बाबासाहेबांची आंबेडकर घराणं आमच्या प्रगतीवरती जळणार आहे. जी आमची प्रगती आहे ती आंबेडकर घराण्यामुळं, आणि त्या आंबेडकर घराणं तुमच्या बोलण्याचा रोख की जळतंय म्हणून त्यांना ते पाहत नाही. ताई, तुमच्याबद्दल आदर आहे, मी मगाशी बोलून मी अनेकदा बोलतो, परंतु राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं मृणालताई गोरे होऊन गेल्या, एक आदर्शवादी महिला नेत्या मृणालताई गोरे, नीलम गोरेंकडून ती अपेक्षा करता येईल का? नीलम गोरे ह्या आदर्शवादी राहू शकतात का? ज्या महिलेला 10 लोक ओळखत नव्हते, ज्या महिलेला प्रकाशजी आंबेडकरांनी राजकारणामध्ये मोठं केलं, ज्यांना भाषण करता येत नव्हतं, त्या महिलेला अक्षरशः प्रकाशजी आंबेडकरांनी मोठं केलं. ती महिला राजकीय लाभासाठी कधी आंबेडकरांकडून, कधी आठवले साहेबांकडं, कधी आठवले साहेबांकडून, कधी उद्धव साहेबांकडं, आता शिंदे साहेबांकडं
उद्या त्या भाजपाकडे जाणार नाही याची कोण गॅरंटी देणार? म्हणून म्हटलं राजकारणात मृणालताई गोरे झाल्या तसं नीलम गोरेकडून तुम्ही अपेक्षा करू शकता का? सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणूताई वाघ होऊन गेल्या, ती अपेक्षा तुम्ही चित्रा वाघकडून करू शकता का? हा आणूताई वाघ या शिक्षण क्षेत्रातल्या आदर्श व्यक्तिमत्व, चित्रा वाघ यांच्याकडून काय आदर्श आम्ही घेणार? म्हणून एकमेव मला राजकारणामध्ये तुमच्याबद्दल आशा वाटत होती की तुम्ही काहीतरी परिवर्तन घडवाल, बदल घडवाल, परंतु तुमचे जे मत आहे ते पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन, तो बदलल्याशिवाय ताई तुम्हाला देखील राजकीय भविष्य नाही. नीलम गोरे यांनी जे उद्धव साहेबांबरोबर बेईमानी केली, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये, ती पाहता याच्या पुढे उद्धवजी हे प्रत्येकाला आता निरखून पारखून पदं देणार, सत्तेची पदं देणार. उद्या जर सत्ता आली त्यांची तर त्यामध्ये तुमचा विचार करताना देखील त्यांना कोणत्याही प्रकारची तुमची पूर्वपीठिका आड येता कामा नये. ज्या आंबेडकरी समाजानं तुम्हाला भरभरून दिलं, ज्या आंबेडकर नावानं तुम्ही मोठ्या झाल्या, निदान त्या आंबेडकर घराण्याबद्दल तरी बेईमानी करू नका. आंबेडकर घराण्याच्या बद्दल बोलताना तरी थोडं तारतम्य बाळगा. म्हणे सत्तेपर्यंत जाताना आलं, यश मिळवताना आलं म्हणून सरफडणारे लोक, जळपाट झालेले लोक आंबेडकर घराण्याबद्दल बोलते. ताई, तुमच्याबद्दल जो आदर आहे तो आदर कायम असू द्या. त्या आदराला कुठंही अनादरामध्ये रूपांतर होणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या. जास्त बोलणार नाही. बरंच तुम्ही आणखी काही लिहिलेलं आहे, परंतु वेळेअभावी मी आणखी काही बोलणार नाही. परंतु मला पुन्हा बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. तुमच्याबद्दल आदर असल्यामुळं मला ते बोलताना देखील थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. परंतु आंबेडकर घराण्याच्याबद्दल जो कोणी अनादर काढेल त्याला मात्र माफी नाही. मग ती माझी सख्खी बहीण का असेना, आंबेडकर घराण्याबद्दल बोलतात. त्यांच्या राजकीय धोरणांवर तुम्ही टीका टिप्पणी करा, तो अधिकार आहे तुम्हाला. प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि तो अधिकार दिलाय कोणी? बाबासाहेबांनी दिलाय ना. परंतु टीका टिप्पणी करताना अनादर होणार नाही याची काळजी घ्या. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सविनय जय भीम करतो. नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.